श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज 26 नोव्हेंबर वार बुधवार आणि आज आलेली आहेत चंपाषष्ठी। मार्गशीर्ष प्रतिपदेपासून ते षष्ठीपर्यंत खंडोबा नवरात्र ही साजरी केली जाते। या चंपाषष्ठीच्या दिवशी भगवान शिवशंकरांनी खंडोबाचा अवतार धारण करून मल्ल आणि मणी या दोन राक्षसांचा वध केला होता आणि हे युद्ध तब्बल 6 दिवस चालले आणि षष्ठी तिथीला हे युद्ध संपले, म्हणून हा दिवस जो आहे तर तो आपण साजरा करत असतो। या चंपाषष्ठीच्या दिवशी नागदिवाळी ही देखील साजरी केली जाते। या दिवशी खंडोबाची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो, तसेच आपल्या जीवनातील अनेक समस्या अडचणी अडथळे हे देखील दूर होतात आणि जीवनात सुख शांती समृद्धी येते। चंपाषष्ठी हा दिवस वाईटावरती चांगल्याची मात म्हणून साजरा केला जातो। येणारे वर्ष हे आपल्याला आनंदाचं सुखाचं आणि समाधानाचं जावं यासाठी आपल्या घरामध्ये या दिवशी खंडोबाची पूजा केली जाते, तसेच घरोघरी तळी भरली जाते। तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात। आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। आज बुधवारी चंपाषष्ठीला कोणत्याही परिस्थितीत आपल्याला संध्याकाळी एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे। हा दिवा लावल्याने शत्रू घरी येऊन माफी मागेल, घरातील प्रखर पितृदोष हा नष्ट होऊन दारिद्र्य आणि गरिबी संपेल, कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाहीत। तर असा हा दिवा कुठे लावायचा, कसा लावायचा आणि कोणत्या वेळेत लावायचा आहे अशी ही संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज चंपाषष्ठीला संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो, तुळशीपाशी दिवा लावतो, तर तिन्ही सांजेला 6 वाजल्यापासून ते रात्री 9:30-10 वाजेपर्यंत आपल्याला हा जो उपाय आहे तर हा आपल्या घरामध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे। कारण ही जी वेळ असते तर ही आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते। तसेच या वेळेलाच आपण चंपाषष्ठीची पूजा करत असतो, तळी भरत असतो आणि यामुळे वातावरणामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात, जागृत असतात आणि म्हणून या वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर साक्षात महादेव खंडोबा हे आपल्यावरती प्रसन्न होतील आणि त्यांच्या कृपेने आपल्या घरातील पितृदोष, दरिद्रता, गरिबी, शत्रू हे कायमचे दूर होतील। आता हा उपाय आपण संध्याकाळी करणार आहे, परंतु तुम्हाला आज दिवसभरामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं काम करायचं आहे किंवा तुम्ही याला उपाय सुद्धा म्हणू शकतात। तर तुम्हाला आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला गाईला गूळ आणि फुटाणे जे आहेत तर ते अवश्य खाऊ घालायचे आहेत। कारण चंपाषष्ठीच्या दिवशी गाईची आणि कुत्र्याची पूजा करायला खूप महत्त्व दिले जाते, म्हणून आज चंपाषष्ठीच्या दिवशी जो व्यक्ती गाईला गूळ फुटाणे खाऊ घालतो त्या व्यक्तीच्या घरात असणारे जे काही कर्ज आहेत किंवा ज्या काही आर्थिक अडचणी आहेत, तसेच घरातील गरिबी आणि दरिद्रता जी आहे तर ती निघून जाते। त्या घरामध्ये चहूबाजूने धनसंपत्ती पैसा येऊ लागतो। मग हा उपाय तुमच्या घरीच गाय असेल तर त्याच गाईला तुम्हाला ही वस्तू खाऊ घालायची आहेत किंवा शेजारच्यांच्या घरी आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही गूळ फुटाणे खाऊ घालू शकता किंवा गोशाळेमध्ये तुम्ही जाऊन हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। त्याचबरोबर आज प्रत्येकाने दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा बाजरीची एक छोटीशी भाकरी आणि त्यावरती एक वांग्याची फोड तुम्हाला ठेवायची आहेत, म्हणजे वांग्याचं भरीत ठेवायचं आहे आणि हा नैवेद्य तुम्हाला कुत्र्याला आवर्जून खाऊ घालायचा आहे। जर या दिवशी तुम्ही कुत्र्याला असा नैवेद्य जर खायला दिला तर संपूर्ण चंपाषष्ठीचं शुभफळ तुम्हाला प्राप्त होते आणि तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत त्या 100% दूर होत असतात। आणि यानंतर आपल्याला संध्याकाळी हा जो दिवा आहे तर हा आपल्या घरामध्ये नक्की लावायचा आहे। ज्या घरामध्ये आज हा एक दिवा लावला जाईल
त्या कुटुंबावर, त्या घरावर कोणतेही वाईट संकट, विघ्न, अडचणी ज्या आहेत तर त्या येणार नाहीत। आणि हा जो दिवा आहे तर हा आपण फक्त वर्षातून एकदाच लावू शकतो, तो म्हणजे चंपाषष्ठीच्या दिवशी। हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला असणारा शत्रूचा त्रास जो आहे तर तो दूर होतो। शत्रूमुळे तुमची प्रगती थांबलेली असेल, शत्रूमुळे तुम्हाला त्रास होत असेल, शत्रूमुळे तुमच्या आयुष्यात काही अडचणी, समस्या येत असतील तर त्या नक्कीच दूर होतात। तसेच हा दिवा लावल्याने आपल्या घरातील सर्व अडचणी, अडथळे, संकट जे आहे तर ते दूर होतात। कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते। त्याचबरोबर देवतांचा आशीर्वाद हा देखील आपल्याला प्राप्त होतो। घरातील आर्थिक स्थिती जी आहे तर ती मजबूत होते आणि तसेच घरात सुख, शांती ही कायम टिकून राहते। घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही देखील निर्माण होते आणि तसेच या दिव्याने घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती देखील दूर होते। त्याचबरोबर दिव्याला दारिद्र्य दूर करण्याचे साधन देखील मानले जाते आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो अवश्य करायचा आहे। कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं। आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि चंपाषष्ठीच्या दिवशी केले उपाय हे कधीच वाया जात नाही। आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये जो दिवा आपण नेहमी लावतो तर तो दिवा लावून घ्यायचा आहे। धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला हे जे दिवे आहेत तर हे लावायचे आहेत। व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 उपाय सांगणार आहेत आणि हे 3ही उपाय आपल्याला आज चंपाषष्ठीला करायचे आहेत। तर तुम्हाला सर्वप्रथम जर तुमच्या घरामध्ये बाजरीचं पीठ असेल तर थोडंसं बाजरीचं पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्या पिठाचे तुम्हाला दिवे तयार करायचे आहेत। आता तुमच्या घरामध्ये जर 5 व्यक्ती राहत असेल तर तुम्हाला 10 दिवे बनवायचे आहेत आणि जर तुमच्या घरामध्ये 2 व्यक्ती असेल तर 4 दिवे बनवायचे आहेत। 1 व्यक्ती असेल तर 2 दिवे बनवायचे आहेत। म्हणजे आपल्या घरामध्ये जितके व्यक्ती आहेत त्यांच्या दुप्पट पटीने आपल्याला हे जे दिवे आहेत तर हे बनवायचे आहेत। बाजरीचं पीठ नसेल तर तुम्ही गव्हाच्या कणकेचे हे दिवे बनवले तरी सुद्धा चालेल। याला नाग दिवे असे म्हटले जाते आणि हे दिवे आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी लावले जातात। आता हे दिवे तुम्ही बनवून एका ताटामध्ये ठेवायचे आहेत। शुद्ध गाईचं तूप असेल तर तूप घालायचं आहे, तूप नसेल तर तेल घालायचं। प्रत्येक दिव्यामध्ये लांब कापसाची वात लावायची आहेत। यानंतर हे दिवे आपल्या देवघरासमोर ठेवून दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत। यानंतर दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करायची आणि या दिव्याने तुम्हाला तुमच्या देवघरातील सर्व देवांचं औक्षण करायचं आहे। देवांना तुम्हाला ववाळून घ्यायचं आहे आणि यानंतर हे दिवे तिथेच तुमच्या देवघरासमोर तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत। जोपर्यंत हे दिवे जळत आहेत तोपर्यंत जळू द्यायचे। दिवे शांत झाले की दुसऱ्या दिवशी ते दिवे एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाका। तिथे असणारे पक्षी, कीटक, मुंग्या येऊन ते दिवे खाऊन जातात आणि आपल्याकडून एक अन्नदान सुद्धा होत असतं। आणि जेव्हा असे आत्मा तृप्त होतात तेव्हा आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी या देखील दूर होत असतात। किंवा तुमच्या घरी गाय असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही गायला हे दिवे खाऊ घातले तरी सुद्धा चालेल। तर अशा पद्धतीने आज प्रत्येकाने संध्याकाळी आपल्या घरामध्ये नागदिवे जे आहेत तर ते अवश्य लावायचे आहेत। वर्षातून एकदाच केला जाणारा हा उपाय आहे। यामुळे आपल्या कुटुंबावर येणारं संकट, विघ्न जे आहे तर ते दूर होतात आणि आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती जी आहे तर ती होत असते। त्याचबरोबर तुम्हाला आज संध्याकाळी अजून एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे। हा दिवा देखील तुम्हाला गव्हाच्या कणकेचा किंवा बाजरीच्या कणकेचाच बनवायचा आहे आणि हे कणिक मळताना त्यामुळे थोडीशी हळद तुम्हाला घालायची आहे। पिवळसर रंग येईल एवढी हळद तुम्हाला त्या पिठामध्ये घालायची आहे आणि त्या पिठाचा तुम्हाला एक दिवा तयार करायचा आहे। दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे आणि ही वात लावताना काळ्या रंगाची लावायची आहे। थोडंसं काजळ घ्या आणि त्या वातीला तुम्हाला लावायचं आहे आणि जर तुमच्याकडे काळा धागा असेल तर त्या धाग्याची तुम्ही वात करून लावली तरी सुद्धा चालेल। यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे। मोहरीचंच तेल घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। मोहरीचं तेल जे असतं तर ते नकारात्मकता, पितृदोष, वास्तुदोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं। जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेलच तर तुम्ही साधं तेल तुमच्या घरामध्ये जे आहे ते घातलं तरी सुद्धा चालेल। यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळी किंवा पिवळी मोहरी टाकायची आहेत आणि यानंतर असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे।
यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा तुमच्या घरामध्येच दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे। या दिव्याची वात दक्षिणेकडे येईल अशा पद्धतीने हा दिवा तुमच्या घरामध्येच तुम्हाला लावायचा आहे। आणि दिवा लावताना या दिव्याखाली तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती हा दिवा ठेवून तुम्हाला दक्षिणेला लावायचा आहे। हा दिवा आपल्याला पितरांसाठी लावायचा आहे, कारण भगवान शिवशंकर हे पितरांचे देवता मानले जातात आणि त्यांना पितरांची सेवा ही अत्यंत प्रिय आहे। जो पण व्यक्ती चंपाषष्ठीच्या दिवशी पितरांची सेवा करतो त्या घरावर नेहमी भगवान शिवशंकर, भगवान खंडोबा हे प्रसन्न राहतात आणि या दिवशी त्यांच्या पूजेसोबतच पितरांची सेवा करणे याला खूप जास्त महत्त्व दिले जाते। त्यामुळे या दिवशी आपल्याला पितरांच्या स्मरणार्थ आपल्या घरामध्ये असा हा एक दिवा दक्षिणेला अवश्य लावायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला आज संध्याकाळी अजून एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे। हा दिवा लावण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे। त्या पंतीमध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे। दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे। तूप नसेल तर तुम्ही तेल घातलं तरी सुद्धा चालेल। यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे आणि हळदीवरती हा दिवा ठेवून तुम्हाला तो प्रज्वलित करायचा आहे। यानंतर आपल्या घरामध्ये उत्तर दिशेला हा जो दिवा आहे तर हा आपल्याला लावायचा आहे। उत्तर दिशेला का लावायचा आहे तर उत्तर जी दिशा आहे तर ती माता लक्ष्मीची म्हणजेच महालक्ष्मीची दिशा मानली जाते आणि या दिशेनेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे तर ती येत असते। घरामध्ये पैसा सुख संपत्ती येते। तसेच भगवान शिवशंकरांची म्हणजे खंडोबाची पूजा सुद्धा उत्तरेकडे तोंड करूनच केली जाते आणि जर आपण या दिवशी त्या दिशेला हा दिवा लावला तर त्यांचा अखंड आशीर्वाद आपल्यावरती, आपल्या कुटुंबावरती राहत असतो आणि गरिबीची सावली सुद्धा आपल्या कुटुंबावर, आपल्या घरावर पडत नाही। घरात सुख शांती ही नेहमी टिकून राहते आणि म्हणून आपल्याला असा एक दिवा आपल्या घरामध्येच उत्तर दिशेला सुद्धा अवश्य आज संध्याकाळी लावायचा आहे। तुमच्या देवघरामध्येच हा दिवा ठेवून या दिव्याची वात तुम्ही उत्तरेकडे केली तरी सुद्धा चालेल। फक्त पितरांसाठी जो दिवा आपण लावणार आहे दक्षिण दिशेला तर तो देवघरामध्ये लावायचा नाही। देवघराच्या बाहेर तुमच्या हॉलमध्ये किंवा मग तुम्ही बाल्कनीमध्ये कुठेही दक्षिणेकडे तोंड करून हा जो दिवा आहे तर हा लावू शकता, परंतु पितरांचा दिवा हा कधीही देवघरामध्ये लावायचा नसतो। दुसऱ्या दिवशी हा पितरांचा जो दिवा आहे तर हा देखील तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाका। ते तांदूळ सुद्धा नेऊन टाका। तिथे असणारे पक्षी, कीटक, मुंग्या येऊन तो दिवा खाऊन जातात। त्याचबरोबर आज संध्याकाळी प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये खंडोबाची तळी जी आहे तर ती अवश्य भरायची आहे। जरी तुमच्या देवघरामध्ये खंडोबाचा टाक नसेल काही हरकत नाही, एखादी नवीन सुपारी घ्या, ती सुपारी तामणामध्ये ठेवा आणि एक खोबऱ्याची वाटी घ्या, त्याचबरोबर हळद घ्यायची आहेत आणि अशी ही तळी आपल्या देवघरामध्ये अवश्य भरायची आहेत। तळी कशी भरावी हे बऱ्याच जणांना माहीत नाही। जर तुम्ही यूट्यूबला सर्च केलं खंडोबाची तळी कशी भरावी तर तिथे तुम्हाला इन डिटेल व्हिडिओ जो आहे तर तो भेटून जाईल। आपल्या चॅनलवरती सुद्धा तळी कशी भरावी याचा इन डिटेल व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी तुम्हाला देते, तर तिथून जाऊन सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तर तो पाहू शकता। परंतु आज प्रत्येकाने आपल्या घरामध्ये तळी जी आहे तर ती अवश्य भरायची आहेत। त्याचबरोबर आज संध्याकाळी प्रत्येकाने एकदा का होईना आपल्या घरामध्ये कालभैरव अष्टकमचं पठण अवश्य करायचं आहे। कालभैरव अष्टकम ही खंडोबाची म्हणजेच भगवान महादेवांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि जेव्हा हे स्तोत्र तुम्ही तुमच्या घरामध्ये पठण करता तेव्हा तुमच्या घरात असणारी अदृश्य वाईट शक्ती, इडापिडा, नकारात्मकता किंवा जे काही दोष तुमच्या घरामध्ये असतील तर ते 100% दूर होतात आणि आपल्या घरात सुख शांती समृद्धी जी आहे तर ती नांदू लागते। त्याचबरोबर आजचा नैवेद्य जो आहे तर तो बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत असणार आहे। म्हणून प्रत्येकाने आज सकाळी किंवा संध्याकाळी हा नैवेद्य जो आहे तर तो अवश्य आपल्या घरामध्ये बनवायचा आहे आणि देवघरातील देवांना दाखवायचा आहे। तुमच्या घराजवळ खंडोबाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा नैवेद्य घेऊन जाऊ शकतात। खोबऱ्याची वाटी सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकतात, कारण हे दोन्ही नैवेद्य खंडोबाला अतिशय प्रिय आहेत। तर अशा पद्धतीने आपल्याला आज चंपाषष्ठीचा हा जो दिवस आहे तर हा साजरा करायचा आहे।
जे काही दिवे मी तुम्हाला सांगितले तर ते सुद्धा अवश्य लावा, कारण या दिवसाचं, या दिव्यांचं सुद्धा एक खूप जास्त महत्त्व आहे. म्हणून प्रत्येकाने होईल तेवढी सेवा किंवा होईल ते उपाय जे आहेत तर ते आज अवश्य करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.